बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. बाजार समितीचा दणका, त्या व्यापाऱ्याने भरले 3,86,000. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा सेस चुकवून नेण्यात येणारे काजूचे ट्रक बाजार समिती प्रशासनानं ताब्यात घेतले. सुमारे 4 कोटी रुपयांचा हा काजू होता. त्या काजूचा सेस बाजार समितीकडे भरला नव्हता. बाजार समितीने याबाबत मोठी कारवाई करत आज बुधवारी सदर व्यापाऱ्याकडून 3,86,587 रुपयांची रक्कम चेकद्वारे जमा करून घेतली. त्यामध्ये सेस रक्कम 3,68,187 रुपये इतकी असून त्यावर होणारी सुपर कॉस्ट म्हणून 18,409 रुपये असे 2 चेक सदर व्यापाऱ्याकडून घेण्यात आले, अशी माहिती बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील यांनी दिली. सुरेंद्र गणपती कोल्हापूरकर हे काजूचे व्यापारी असून त्यांनी कर्नाटकातून आणलेला काजू बाजार समितीचा सेस न भरताच परस्पर गोडाऊनमध्ये नेण्यात येत होता. याची माहिती बाजार समिती प्रशासनाला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करत बाजार समिती प्रशासनानं काजूने भरलेले हे ट्रक मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. सुमारे 1,200 टन काजू असून त्याची बाजारभावाने किंमत सुमारे 4 कोटी होते. यावर 1% बाजार समितीचा सेस द्यावा लागतो. मात्र हा सेस न देताच परस्पर सुरेंद्र कोल्हापूरकर हे काजूचे व्यापारी आपल्या गोडाऊनमध्ये हा माल घेऊन जात होते. सेस न भरताच परस्पर नेण्यात येत असल्याने हे काजूचे ट्रक ताब्यात घेतले. बाजार समितीने अशा प्रकारे प्रथमच मोठी कारवाई केल्याने व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे. बाजार समितीचे चेअरमन सूर्यकांत पाटील तसेच संचालक व अधिकारी यांनी कठोर भूमिका घेऊन सदर व्यापाऱ्यावर कारवाई केल्याने 24 तासाच्या आत सेसची रक्कम बाजार समितीकडे जमा झाली. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.